नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. नैनाचं सत्य हे कलाला समजलेलं असतं, त्यामुळे कोणाला तरी सांगावं असा विचार तिच्या मनामध्ये येतो. आईला जर सांगितलं तर आई या गोष्टीचं खूप टेन्शन घेईल, त्यामुळे अद्वैतला सांगण्याचं ती ठरवते. आता ती अद्वैत जवळ जाते. रोहिणीला समजलेलं असतं की कला अद्वैतला सगळं काही सांगणार आहे. कला जेव्हा अद्वैत जवळ जाते तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की लांब राहा माझ्यापासनं, आधीच घरच्यांना मिसअंडरस्टँडिंग होत आहे आपल्याबद्दल. त्यावेळी कला खूप सिरियस असते. अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, मला जरा तुझ्याशी वेगळ्या विषयावर बोलायचं आहे आणि खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. असं कला जेव्हा अद्वैतला म्हणते तेव्हा अद्वैतलाही कळतं की हिला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आता कला पुढचं काहीतरी सांगणार, तितक्यातच रोहिणी तिथे येते आणि म्हणते की अद्वैत, अरे असं काय करतोयस, तुझी बायकोच आहे ना ती. कला रोहिणीला म्हणते की रोहिणी मॅडम प्लीज आम्हाला 2 मिनटं द्या, मला त्याच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर रोहिणी आता कलाचा हातच धरते आणि कलाला म्हणते की अगं, मला माहिती आहे तुम्ही लव्ह बर्ड्स आहात, काही महत्त्वाचं वगैरे बोलायची गरज नाही आहे, तू चल बरं इकडे. असं म्हणून कलाचा हात धरून ती कलाला अद्वैतपासून दूर घेऊन जाते. मंडळी, अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाही आहे का? अहो मग वाट कसली बघताय, लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हालाही माहिती आहे की तुमचं एक लाईक करणं आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते. धन्यवाद. आता त्याचवेळी नैना ही जिन्यावरनं खाली येत असते. त्यावेळी सगळेजण नैनाकडे बघत असतात. नैना ऑलरेडी घाबरलेली असते, कारण कलाला तिचं गुपित समजलेलं असतं. नैना विचार करते की बापरे, हे सर्वजण इथे आहेत आणि माझ्याकडे ज्या पद्धतीने बघताय त्यातून तर मला असं वाटतंय की कलाने यांना सगळं काही सांगितलं की काय. नैनाला आता जाम टेन्शन आलेलं असते. सगळेजण तिच्याकडे बघत असतात. ती विचार करत असते की बापरे, ह्या कलाने असं काय काय सांगितलं यांना. तेवढ्यातच रोहिणी नैनाला म्हणते की नैना, अगं तुझं पोट. असं म्हटल्यावर तर नैना अजून घाबरते. नैना तिच्या पोटाला हात लावते आणि म्हणते की माझं पोट, माझ्या पोटाला काय झालंय. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं, एवढी काय घाबरतीयेस, मी विचारत होते की तुझं पोट बरं आहे ना, पोट दुखत होतं ना तुझं. नैना म्हणते की अच्छा, हो हो माझं पोट बरं आहे. रोहिणी म्हणते की अगं, आता सगळेजण वाट बघताय, तू चल बरं इकडे ये. नैना आता झोक्यावर बसलेली असते. रजनी तिला म्हणते की नैना, आता तू बरी आहेस ना, म्हणजे मगाशी तुला बरं वाटत नव्हतं, आता तर तू ठीक आहेस ना. तेव्हा नैना म्हणते की हो हो, आता मी ठीक आहे. आता नैनाशी संगीता, रजनी आणि रोहिणी तिघीही बोलण्यामध्ये बिझी असतात. तेव्हा पटकन आता कला अद्वैत जवळ येते. अद्वैतला म्हणते की अद्वैत ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज माझं ऐकून घे प्लीज. अद्वैत म्हणतो की तुला महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे, आणि तुझी मनमानी नाही चालणार हां. त्यावेळी अद्वैतला एक महत्त्वाचा कॉल करायचा असतो, त्यामुळे अद्वैत तो कॉल करत असतो. कला त्याला म्हणत असते की अद्वैत, अद्वैत प्लीज माझं ऐक ना, मी काय म्हणते ते. नेमका आता तिथे खूप आवाज येत असतो, त्यामुळे अद्वैत आता तिथून निघून जातो. त्यामुळे कलाचं आता अद्वैतला सांगणं हे अपूर्णच राहिलेलं असतं. नैना मात्र कला आणि अद्वैतकडे बघत असते. नैनाला समजलेलं असतं की आता ही कला तर काही गप्प बसणार नाही, याचा अर्थ हिला अद्वैतला सगळं काही खरं सांगायचंय. त्यामुळे कलाला टेन्शन आलेलं असतं. संगीता नैनाला विचारते की अगं नैने, तुझा ते कंबरपट्टा कुठे आहे. तेव्हा रोहिणी म्हणते की अहो काही नाही, घाईघाईमध्ये राहिला असेल. संगीता रजनीला म्हणते की रजनीताई, आता आपण ओटी भरायला घ्यायचं का. रजनी म्हणते की हो. नैना विचार करते की यांना कलाने सगळं काही सांगितलंय का, की हे सगळे माझे मजा वगैरे बघताय. नाही, अशी मजा वगैरे तर हे लोक बघणार नाही, कारण जेव्हा यांना कळेल की मी प्रेग्नंट नाहीये तेव्हा मात्र खूप मोठा राडा होईल. आबा म्हणत असतात, बरोबर आहे हा विहीनबाई, पोटूच्या बाईचं कौतुक हे डोहाळे जेवणाच्या दिवशीच खूप असतं. रोहिणी म्हणते की खरं सांगू का, खरं सांगायचं म्हटलं तर मी या क्षणाची खूप आधीपासून वाट बघत होते आणि मला तर असं वाटतंय की आपण सगळेजण हा क्षण मस्त एन्जॉय करूयात. नंतर तर काय. असं म्हटल्यावर संगीता म्हणते की नंतर तर काय आत्याबाई. रोहिणी म्हणते की अहो तसं नाही मिसेस खरे, नंतर तर काय, हा क्षण आपल्या परत आयुष्यात येणार नाही ना, डोहाळे जेवणाबद्दल बोलते मी. तेव्हा संगीता म्हणते की हो हो, हे बाकी तुमचं खरं आहे. तेवढ्यातच आबा म्हणतात की नैना, आता तुला चांदेकरांकडनं तू आई होणार आहे म्हणून खूप मोठी भेट मिळणार आहे बरं का. तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड, तुम्हाला चांदेकरांकडनं काय भेट द्यायची ते द्या, परंतु नैनाची सासू म्हणून आणि बाळाची आजी म्हणून मी मात्र नैनाला खूप मोठं गिफ्ट देणार आहे. आबा म्हणतात की हो रोहिणी, तुला जे द्यायचं ते दे. खरंच तू आजी होणार आहे या गोष्टीमुळे तुझ्यामध्ये खरंच किती बदल झालाय ना, आणि खरंच तुझ्यातला हा बदल बघून मला खूप आनंद होतोय हां.
मग रोहिणी ही नैनाला विचारते की काय मग नैना, तुला आवडेल ना माझी भेट? तेव्हा नैना म्हणते की हो. नैनाला वाटतं की आता काय, आता मी मालामाल होणार, सगळेजण मला नेकलेस वगैरे देतील, पैसे वगैरे देतील. कलाला मात्र टेन्शन आलेलं असतं. नैनाताईच्या खोट्या प्रेग्नन्सीचं किती हे कौतुक चाललंय आणि नैनाताई किती सगळ्यांना उल्लू बनवते आणि किती सगळ्यांच्या भावनांशी खेळते, यामुळे कलाला जास्त वाईट वाटत असतं. तर आबा म्हणतात, चला आता सगळ्यात पहिल्यांदा सासूने ओटी भरायची असते. बरं रोहिणी, चल बरं आता तू ओटी भर नैनाची. रोहिणी म्हणते की हो मग आबा, ओटी तर मी भरणारच आहे. ओटी भरण्याची तर मी वाट बघतीये. ओटी भरण्याचा क्षण तर मला एन्जॉय करायचा आहे. असं म्हटल्यावर नैना रोहिणीकडे बघू लागते. तेवढ्यातच संगीता आणि रोहिणी म्हणतात की चला आपण बाकीची तयारी करून घेऊयात तोपर्यंत. मग त्या तिथून जायला लागतात. तेव्हा रोहिणी म्हणते की अरे थांबा थांबा थांबा, तुम्ही कुठे चाललात दोघी जणी? तुम्ही इथे असायला हव्यात ना, कारण हा क्षण तुम्हाला एन्जॉय करायचा आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी नैनाला गिफ्ट देण्याच्या आधी नैना आपल्या सगळ्यांना एक मोठं गिफ्ट देणार आहे, हो की नाही ग नैना? तेव्हा नैना आता रोहिणीकडे बघू लागते. मी काय गिफ्ट देणार आहे असा नैनालाही प्रश्न पडतो. रोहिणी आता नैनाला म्हणते की उभी राहा. जरा ती फटकारूनच नैनाला म्हणते की उभी राहा. असं म्हटल्यावर नैना रोहिणीकडे बघू लागते. नक्की काय झालंय तिलाही कळत नाही आणि नक्की ह्या माझ्याशी असं का वागतंय हेही तिला समजत नाही. रोहिणी आता नैनाला 2-3 वेळा म्हणते की उभी राहा उभी राहा, तरी नैना उभी राहत नाही. मग रोहिणीला राग येतो आणि रोहिणी डायरेक्ट नैनाच्या हाताला धरते आणि म्हणते की उभी राहा, तुला कळत नाही का उभी राहा म्हटल्यावर? असं म्हटल्यावर सगळ्यांना मोठा धक्का बसतो की रोहिणी ही नैनासोबत अशी का वागतीये. संगीता म्हणते की हो वंश, जरा हळू ना, नाहीतर पोरगी पडेल. असं म्हटल्यावर रोहिणी रागाने संगीताकडे बघू लागते. रोहिणीमध्ये अचानक झालेला हा बदल बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो की आता रोहिणी नैनाशी एवढं गोड बोलत होती, मग आता एवढं फटकारून का बोलतीये? कोणालाही काहीही कळत नाही. मग रोहिणी नैनाला म्हणते की नैना, आता मी तुला जे गिफ्ट देणार आहे ना, ती गोष्ट फक्त तुला आणि कलाला सोडून बाकी कोणालाच माहीत नाहीये. नैना आता घाबरूनच रोहिणीकडे बघायला लागते. रोहिणी म्हणते की अगं असं काय बघतीयेस? गेली कित्येक दिवस तू जे गिफ्ट लपवून ठेवलंयस सगळ्यांपासून ते दाखव की सगळ्यांना. दाखवतेस का सगळ्यांना? आता तू दाखवतेस की मी दाखवू? डॅड, सासू म्हणून मी भरते हिची ओटी, परंतु त्याआधी उघड करते हिची नाटकं खोटी. कोणालाही काहीही कळत नसतं की रोहिणी नक्की काय बोलतीये. म्हणजे एवढा आनंदाचा क्षण आहे, एवढं सगळं रोहिणीने घडवून आणलंय, डोहाळे जेवणाची आयडिया देखील तिचीच होती आणि एवढं सगळं असताना रोहिणी आता मध्येच हे काय सुरू केलं रोहिणीने आणि अशा प्रकारे ती नैनाशी का बोलतीये? त्यामुळे आबांना सुद्धा राग येतो आणि आबा रोहिणीवर ओरडतात. रोहिणीला म्हणतात की अगं रोहिणी, काय करतेयस तू हे आणि काय चाललंय तुझं हे? तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड, आतापर्यंत तुम्ही धीर धरलाय ना, मग त्यामुळे थोडा धीर अजून धरा. मग काय, मग तर तुम्हाला सगळं चित्रच तुमच्या समोर येईल. असं म्हटल्यावर सर्वजण आता घाबरतात. रोहिणी आता नैनाच्या पोटाकडे बघू लागते. नैनाला आता पूर्ण अंदाज आलेला असतो की रोहिणीला माझ्याबद्दल सगळं काही समजलेलं आहे. माझ्या पोटात बाळ नाही तर चिंध्या आहे ही गोष्ट रोहिणीला समजलेली आहे आणि रोहिणी याबद्दलच बोलतीये असा नैनाला पूर्णपणे डाऊट आलेला असतो. रोहिणी आता नैनाच्या पोटाकडे बघत असते. घरातले सगळेजण रोहिणीकडे बघत असतात आणि त्याच वेळी रोहिणी आता नैनाच्या पोटाला हात लावते आणि तिच्या पोटाला जी उशी बांधलेली असते ती उशी आता ती बाजूला करते. जोरात ती उशी फेकून देते. त्या उशीच्या चिंध्या झालेल्या असतात. तेव्हा सर्वजण तिच्या पोटाला लावलेली ती उशी बघतात, तेव्हा प्रत्येकाच्या पायाखालची जमीन ही सरकलेली असते. सर्वजण खूप घाबरतात की हा सगळा काय प्रकार आहे. याचा अर्थ आतापर्यंत ह्या नैनाने आपल्यासोबत खोटं बोललंय. कशा प्रकारे ही नैना आपल्याला उल्लू बनवत आली आहे. 7 महिने झाले, 7 महिन्यापासून ही पोटाला उशी लावून फिरते आणि सांगते की मी प्रेग्नंट आहे. या गोष्टीचा आता कोणाला काहीही अंदाज येत नसतो. हे सगळं काय आहे हेच कळत नसतं. कलाला तर ऑलरेडी याची आयडिया असते. त्यामुळे कलाला माहीत असतं की कधी ना कधी ही गोष्ट उघडकीस येणारच होती आणि नैनाताईची ही गोष्ट उघडकीस आली, परंतु घरच्यांच्या मनावर काय परिणाम याचा होत असेल याचा अंदाज कलाला येत असतो. नैना तर खूप घाबरलेली असते. सगळेजण जेव्हा हा प्रकार बघतात तेव्हा
संगीताला मात्र चक्करच येते. संगीता अगदी चक्कर येऊन पडते. तेव्हा सर्वजण तिला सावरतात, सोफ्यावर बसवतात. कला तिला पदराने वारा घालत असते. संगीताला ती उठवण्याचा प्रयत्न करत असते. संगीताला फार टेन्शन आलेलं असतं. तिला धक्काच बसलेला असतो या सगळ्या गोष्टीचा. त्यानंतर संगीता कशीबशी शुद्धीवर येते आणि ती नैनाकडे जाते. नैनाला ती जाब विचारत असते की नैने, अगं हे सगळं काय आहे आणि हे सगळं काय प्रकार आहे? अगं हे सगळं काय केलंस तू? कुठे अक्कल तुझी गहाण ठेवली होती? काय केलं ग नैने? शेवटी आमच्या तोंडात शेण कोंबलेस तू. अक्षरशः तू आमच्या तोंडाला काळीमा फासली आहेस. अगं तू किती मोठं पाप केलंय, पाप. त्यापेक्षा आम्हाला दोघांना तू विष देऊन मारून का नाही टाकलं ग नैने? सोन्यासारखं एवढं तुला सासर मिळालंय, तू त्या लोकांची सुद्धा फसवणूक केलीस ग. का फसवलंस ग या लोकांना? असं म्हणून नैनाला ती जाब विचारत असते. नैना मात्र सुंभ्यासारखी उभी असते. नैना विचार करत असते की ओ गॉड, आता सगळे मिळून माझी वाट लावणार. तेवढ्यातच आता बाबाही तिथे येतात आणि बाबाही नैनाला बोलत असतात की अगं नैने, काय केलंस तू हे? अक्कल काय तू तुझी गहाण ठेवली होती का? लाज नाही वाटली तुला असं वागताना? असं वागताना तुला जराही आईबापाचा चेहरा नाही का ग आठवला? तेव्हा संगीता म्हणते की हो, ही खोटारडी पोर आपण अशी जन्माला घातली ना, हेच आपलं चुकलं. खरं तर ही अशी निघणार होती हे जर आपल्याला कळलं असतं ना, तेव्हा तिचा नरडीचा घोट घेऊन हिला मारून टाकलं असतं आपण. संगीता खूप रडत असते. रजनी संगीताला धीर देत असते. संगीताला म्हणत असते की वहिनी अहो, एवढं नका रडू. वहिनी अहो, प्लीज धीर धरा. खरं तर हिच्या हालचाली बघूनच मला असं वाटत होतं की काहीतरी गडबड आहे. आणि जेव्हा हिने पेन किलर ऑर्डर केल्या होत्या ना, तेव्हा तर मला अगदी कळेनासंच झालं होतं. परंतु हिने मात्र कुठल्याच गोष्टीचा काहीच पत्ता लागू दिला नाही. आणि प्रेग्नन्सीमध्ये ही किती हलगर्जीपणाने वागत होती हे आपण सगळ्यांनी बघितलंय. नैना, अगं का केलंस ग तू हे सगळं? का तू आमच्या सगळ्यांच्या भावनांशी खेळलीस? का तू इतकं मोठं नाटक केलंस ग? अगं एवढं सगळे नाटकं करताना तुला आईबाबांचा चेहरा एकदाही आठवला नाही का ग? संगीता मात्र ओक्साबोक्शी रडत असते. खूप मोठमोठ्याने रडत असते. संगीता आता हात जोडून सगळ्यांना म्हणत असते की माफ करा आम्हाला. परंतु नैनाला मात्र त्याचं काहीच वाटत नसतं. नैनाच्या मनात विचार सुरू असतो की देवा, ओ गॉड, आता हे सगळेजण माझी वाट लावणार. संगीता ही खूपच रडत असते. संगीताला अगदी उभंही राहता येत नसतं. तेव्हा रजनी आता संगीताच्या हाताला धरून संगीताला सोफ्यावर बसवते. आबा नैनाला म्हणतात की नैना, अगं आम्हाला कधी संशय सुद्धा नाही आला की चांदेकरांची सून या घरामध्ये राहून एवढी विकृत हरकत करेल असं आम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. खरंच आज अक्षरशः तुझी लाज वाटते नैना. कधी वाटलं नव्हतं की तू असं करशील म्हणून. अगं आम्ही चांदेकर आहोत. आम्ही घरच्या सुनेला लक्ष्मीचा दर्जा देतो. अगं तू सुद्धा आमच्या घरची लक्ष्मीच होती ना. आणि मग तू काय केलंस? परंतु तू मात्र आमच्या आनंदामध्ये विरझण टाकलंस ग. संगीता नैनाला म्हणते की नैने, अगं असं तिरपं डोकं चालतंच कसं ग तुझं? कसा तू असा तिरपांगडा विचार करू शकतेस? अगं तुला एवढं मोठं सासर भेटलंय, एवढी चांगली माणसं भेटले, तरी सुद्धा तू असं केलंस? असं म्हणून संगीता पुन्हा नैनाच्या अंगावर धावून जात असते. तेव्हा रजनी तिला थांबवते. सरोज आता चिडते आणि म्हणते की बस झाली तुमची ही नाटकं आणि बस झाला तुमचा हा पोरखेळ. काय ग, तुला काय वाटतं? हा सगळा टाइमपास वाटतो का तुला? नक्की काय समजता तुम्ही चांदेकरांना? कोणीही यावं आणि चांदेकरांना फसवून जावं? अगं निर्लज्जता तू तशीही आहेस ग. परंतु तू खोटी प्रेग्नन्सी सगळ्यांना दाखवून किती खालच्या पातळीला जाऊ शकते ना, आज हे सगळ्यांनी बघितलं इथे. काय समजता काय ग? नक्की काय समजता तुम्ही चांदेकरांना? आज या घरातल्या प्रत्येक माणसाचा अपमान केलायस तू. प्रत्येक माणसाच्या भावनाशी खेळली आहेस आज नैना तू. त्यावेळी राहुल समोर येतो. राहुल म्हणतो की मामी अगदी बरोबर बोलताय हा तुम्ही. खरं तर ही बाई, जिला मी बायको म्हणतो, हिने माझी सगळी स्वप्न पायंदळीत उडवली. मामी अहो, खऱ्या अर्थाने हिने माझ्या स्वप्नांच्या चिंध्या केल्यात. नाही, हे तू का केलंस, हे तू कशासाठी केलंस, हे सगळे प्रश्न हिला अजिबात कोणी विचारायचे नाही. कारण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मिळतील ना, तेव्हा मात्र त्रास मलाच होणार आहे. अहो आबा, या सगळ्या घरामध्ये जर सगळ्यात जास्त फसवणूक जर कोणाची झाली असेल तर ती माझी झाली आहे. मला फसवून या बाईने माझ्याशी लग्न केलंय. हिने मला बाबा होण्याची स्वप्न दाखवली. नाही, मी काय स्वप्न बघितले होते. मी माझ्या मुलीला शाळेत घेऊन जाईल, मी माझ्या मुलीला भरपूर गोष्टी शिकवेल, त्यानंतर तिला गेम खेळायला सुद्धा शिकवेल. किती सुखी होतो मी. मला किती छान वाटत होतं या सगळ्या गोष्टींचं. पण ह्या बाईने मात्र माझी सगळी स्वप्न माझ्यापासून हिरावून घेतली आहे.
माझ्याशी लग्न करायचं होतं हिला, म्हणून हिने सगळं हे ढोंग रचलंय. माझ्याशी लग्न करण्यासाठी खोटं तिकीट काढून या घरामध्ये आली आहे ती. अक्षरशः एक नंबरची नालायक बाई आहे ही. आणि ही बाई आई होणार? अहो, साधी माणूस होण्याच्या सुद्धा लायकीची नाही आहे ही बाई. अद्वैत राहुलला म्हणतो की राहुल जरा शांत हो. हे बघ, ही आतापर्यंत अशीच वागली आहे. आतापर्यंत पहिल्यापासून तिने फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबियांची फसवणूक केली आहे, आपल्याला धोका दिलाय. हे काय ती आधी नाही वागली आहे? हे सगळं काही तिने आता नाही केलंय, तर आधी सुद्धा ही तेच वागली आहे. हिला बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. नैना, अगं का केलंस तू असं? अजून किती तू फसवणूक करणार आहेस आमची? का आमची एवढी फसवणूक करतेस तू? नाही, काय मिळालं ग? काय मिळालं काय तुला ह्या सगळ्या गोष्टी करून? काय मिळवलंस तू ह्या सगळ्या गोष्टी करून? सगळ्यांच्या भावनांशी खेळली. कोण होतं ग या घरामध्ये ज्याने तुला स्वीकारलं नाही? सगळ्यांनी तुला स्वीकारलं, सगळ्यांनी तुला प्रेम केलं, याचा तू गैरफायदा घेतला. अगं, सगळ्यांची तू फसवणूक केलीस. आधी तू माझी देखील फसवणूक केली होतीस. लग्नाच्या वेळी काय केलंस तू? लग्नाच्या मंडपातून पळून गेलीस. त्यावेळी मी सावरलेलो सुद्धा नव्हतो, तरी सुद्धा मी तुमच्या दोघांचंही लग्न लावून दिलं. अगं, आज माझा भाऊ तुला जीवापाड जपतोय, जीवापाड प्रेम तुला करतोय, पण तू काय केलंस ग? तू मात्र त्याला देखील फसवलंस. प्रत्येक वेळी तू आमच्या कुटुंबियाची फसवणूक केली आहेस. का केलंस तू असं? तुला काय गरज आहे आमच्या कुटुंबियांची फसवणूक करण्याची? आणि तुला हा अधिकार कोणी दिला? काय ग, खूप ग्रेट समजतेस का स्वतःला? तेव्हा राहुल म्हणतो की दादा, अरे ग्रेट समजतेस नाही, ग्रेट आहे ही बाई. अरे, एका खोलीत राहून जर तिने तिच्या नवऱ्याला फसवलंय ना, तर बघ मग किती ग्रेट असेल ही बाई. नैना म्हणते की राहुल तू, असं म्हटल्यावर राहुल चिडतो आणि म्हणतो की गप्प बस तू. हे बघ, खूप हिम्मत करून मी तुला एक प्रश्न विचारतोय. मला आता फक्त तुला एक प्रश्न विचारायचा आहे. का केलंस तू असं? हे सगळं का केलंस? मला याचं उत्तर दे. असं म्हणत नैनाला तो जाब विचारत असतो आणि नैनावर ओरडत असतो. नैनाला विचारत असतो की सांग मला, का केलंस तू असं? का तू माझ्या भावनांशी खेळलीस? नैना मनात म्हणत असते की हे सर्व काय झालंय? खरं तर या सगळ्या गोष्टी मी सावरून घेणार होते, पण आता हे सगळं काय होऊन बसलंय? रोहिणी ही राहुलला म्हणत असते की राहुल, अरे का बोलतोयस तू तिच्याशी? अरे, ही नेहमीप्रमाणे साळसूतपणाचा आवाज आणणार आहे रे. नैना, अगं तुला घरातल्यांनी खूप प्रेम दिलं, खूप तुझ्यावर माया केली, त्याची तू ही परतफेड केलीस का ग? नाही, परतफेड करायला तुमच्याकडे दमडीही नाहीये, परंतु भावनिक परतफेड सुद्धा तुम्ही करू शकला नाहीत, कारण तुमच्या सगळ्या खऱ्यांच्या रक्तामध्येच खोटाडेपणा आहे. अरे, तुम्ही एक जात सर्वजण सारखे आहात. तेव्हा मग सरोज आता कलाजवळ जाते. कलाला म्हणते की काय ग, एरवी तर तू पोपटासारखी बोलत असतेस, मग आता काय झालं तुला? आता का गप्प बसलीस तू? आता झालेल्या गोष्टीवर का नाही बोलायचंय तुला? की तुझ्याकडे बोलायला काही शिल्लकच नाहीये. संगीता सरोजला म्हणते की सरोज मॅडम, तुमचा राग अगदी बरोबर आहे, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात, परंतु तुम्हाला खरंच सांगतोय, शपथ घेऊन सांगतोय की आम्हाला मात्र यातलं काही एक माहीत नव्हतं. जर का आम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत असतात तर आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं असतं. तेव्हा बाबा म्हणतात की संगे जाऊ दे, हे सगळे तिच्या कर्माची फळं आहेत. देव देतो आणि कर्म नेतं असं म्हणतात ना, तर तिच्या कर्माची फळं ही तिलाच भोगू देत. नैना आता विचार करू लागते की बापरे, आता मात्र माझं काही खरं नाही. हे सगळे लोक माझ्याच अंगावर धावून येत आहे, मला विलन समजताय. नाही, मला आता काहीतरी करायला पाहिजे. मला आता असं काहीतरी बोलायला पाहिजे ना की ज्याच्यामुळे या सगळ्यांचं लक्ष तरी विचलित होईल. मला ह्या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी थांबवाव्या लागतील, नाहीतर ह्या घरातून माझा पत्ता कायमचा कट होईल आणि मला ते कुठल्याही हालतमध्ये चालणार नाहीये. त्यामुळे मला आता काहीतरी करावंच लागेल. त्यामुळे नैना आता जोरात म्हणते की थांबा. तेव्हा नैना म्हणते की थांबा, या सगळ्या गोष्टी मीच का सहन करायच्या? या सगळ्या गोष्टी काय मी एकटीच भोगणार नाहीये, तर हे सगळं नाटक करायला मला कलाने सांगितलं होतं. असं म्हणत नैना आता कलाकडे बोट दाखवते. हे ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. इतका धक्का जो नैनाची प्रेग्नन्सी समोर आल्यावर कोणाला बसला नव्हता. इतका धक्का आता कलाचं नाव घेतल्यामुळे सगळ्यांना बसलेला असतो. आबा म्हणतात की कला बाळा, तर दिनकरराव म्हणतात की अगं नाही, काय बोलतीयस तू हे? अगं तुझी जीभ अशी कशी काय वळू शकते? तू कलेचं नाव घेतीयस, कळतंय का तुला? त्यावेळी नैना म्हणते की बाबा, अहो मी खोटं नाही बोलत आहे, मी खरं बोलतीये. बाबा, अहो खरं तर हे प्रेग्नन्सीचं खोटं नाटक करण्यासाठी मला कलानेच सांगितलं होतं. कलानेच मला ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगितल्यात. तिनेच मला खोटं नाटक करायला भाग पाडलंय, यामध्ये माझी काहीच चूक नाहीये. त्यावेळी कलाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. कला नैनाला विचारते की अगं नैनाताई, काय बोलतीयस तू हे?
अगं तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का, तू काय बोलतीयस ते? नैना म्हणते की हो, अगदी पूर्णपणे माझं डोकं ठिकाणावर आहे आणि मला व्यवस्थित कळतंय की मी काय बोलते ते. आणि मला हे देखील समजतंय की हे सगळं प्रकरण तू माझ्या फक्त एकटीच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न करतेयस. परंतु मी मात्र तसं अजिबात होऊ देणार नाही. कला, या नाटकामध्ये आपल्या दोघींचाही सारखाच वाटा आहे. त्यामुळे जितकी मी दोषी आहे ना, तितकीच तू सुद्धा दोषी आहेस. अगं म्हणायला गेलं तर मी फक्त एक प्यादा आहे ग, परंतु या सगळ्या गोष्टीच्या मागची कर्ता आणि करविता तर तूच आहेस ना. खरी मास्टरमाइंड तर तूच आहेस ना. हे ऐकून आता सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण आता कलाकडे बघू लागतात. तर स्वतः कलाला सुद्धा या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. कला ही नैनाकडे बघत असते की नैनाताई हे सगळं काय बोलतीये आणि आता ह्या सगळ्या गोष्टी ती माझ्यावर शेकवू बघते, माझ्यावर शेकवण्याचा प्रयत्न करतीये. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला आता चिडलेली असते, कारण कलाला आता तिचे फुकटचे आरोप सहन करायचे नसतात. त्यामुळे कला नैनाला म्हणते की नैनाताई, एक आई म्हणून तर तू माझ्या नजरेतून कायमची उतरली होतीस ग, परंतु बाई म्हणून मात्र तू माझ्या नजरेतून उतरली आहेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव नैनाताई, कुठलाही खोटा आरोप ही कला अजिबात खपवून घेणार नाही. त्यावेळी संगीता आता मोठं स्टेटमेंट देते आणि म्हणते की नाही, ह्या अशा फसवणाऱ्या मुलींना मी माझ्या घरात जागा देणार नाही. चांदेकरांच्या घरामध्ये यांचं कुठल्याही प्रकारचं स्थान नाही. एका हाताला कलाला पकडते आणि दुसऱ्या हाताला नैनाला पकडते. दोघींनाही ती घराबाहेर काढून देत असते. आणि आता मात्र घरातलं कोणीच तिला थांबवत नसतं हे सगळं करण्यावाचून, आणि कोणी थांबवूही शकत नसतं की हे सगळं तू का करतेस म्हणून, कारण जो खोटाडेपणा झालेला असतो घरामध्ये त्यामुळे सगळ्यांनाच हादरून टाकलेलं असतं. परंतु अद्वैत मात्र कलाची साईड घे. अद्वैत सरोजला म्हणतो की आई थांब एक मिनिट, मला नाही वाटत की खरेने असं काही केलं असेल म्हणून. खरे असं नाही करू शकत, माझा तिच्यावर विश्वास आहे. असं म्हटल्यावर सरोज आता अद्वैतकडे बघू लागते. तर कला सुद्धा अद्वैतकडे बघू लागते. कला अद्वैतकडे बघत असताना कलाला सगळ्यांनी तिला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बघितलेलं असतं. त्यावेळी मात्र अद्वैत तिचा हात धरून तिच्या सोबत उभा असतो. अद्वैतने कलाची साईड घेतलेली असते आणि कलाला तो पूर्णपणे सपोर्ट करतो. या गोष्टीचा कलाला खूप आनंद होतो. कला अद्वैतकडे बघू लागते की जो चांदेकर प्रत्येक वेळी माझ्याशी भांडण्यासाठी एकही गोष्टीचा चान्स सोडत नाही, प्रत्येक वेळी माझ्याशी भांडत असतो, मला खाली दाखवत असतो, परंतु आज जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज आहे ना, तेव्हा फक्त अद्वैत माझ्यासोबत उभा आहे. आणि अद्वैतला माझ्यावर विश्वास आहे की मी असं काहीही केलेलं नाहीये. त्यामुळे कला अद्वैतकडे बघत असते आणि नवरा म्हणून अद्वैत मला सपोर्ट करतोय या गोष्टीचा कुठेतरी तिला आनंदही होत असतो. तर सरोजचं मात्र डोकं फिरलेलं असतं की इथे मी या मुलीला घराबाहेर काढते, ह्या दोन्ही खरे मुलींनी आपली फसवणूक केली आहे, तरी सुद्धा हे अद्वैतला दिसत नाही. तरी सुद्धा हा अद्वैत कलाचीच बाजू घेतोय आणि कलाला सपोर्ट करतोय. त्यामुळे सरोजचं डोकं आता पूर्णपणे फिरलेलं असतं आणि अद्वैतने नक्की त्याच्या डोळ्यावर कुठले झापट टाकलेत हाच प्रश्न तिला पडलेला असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.